सुप्रभात मंडळी. आपण इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरोर आणि राहुल सिंग यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे आणि ज्याचा अनुवाद संध्या रानडे यांनी मराठीत केला आहे, त्या पुस्तकाचं अभिवाचन करत आहोत आणि त्यातल्या पहिल्या प्रकरणातला पुढचा भाग मी वाचून दाखवते. पुन्हा एकदा एक कठीण निर्णय घेण्याची वेळ मेजर टँगो यांच्यावर आली. त्या भागातून शक्य तेवढ्या लवकर बाहेर पडण्याचा नेहमीचा मार्ग घेतला असता तर पाकिस्तानी लष्कराच्या संतापामुळे त्यांच्या आग ओकणाऱ्या बंदुकांच्या गोळ्या पाठीवर झेलाव्या लागणार होत्या. दुसऱ्या एका वाटेनं परत जाण्याचा विचार करता येणंही शक्य होतं, पण ती वाट अधिक लांबून जाणारी होती, अवघड वाटावळणांची आणि दमवून टाकणारी, शक्तिपात करणारी होती. तरीही त्या वाटेवरचा प्रवास अधिक सुरक्षित होता. निर्णय घेण्यासाठी अवघ्या काही सेकंदांहून अधिक वेळ आपल्याजवळ नाही हे त्यांना कळत होतं. या अवघड वाटेवरही सुरक्षिततेची हमी 100% नव्हतीच, कारण पाकिस्तानी लष्कराला ती वाटही पूर्णपणे अनोळखी नव्हतीच. शिवाय त्यांच्या सगळ्याच ठाण्यांवर एव्हाना सावधानतेचा इशारा मिळाला असण्याची आणि त्यामुळे संपूर्ण LOCवरच त्यांचा कडक पहारा असण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. संपूर्ण युद्धभूमीवर असलेल्या पाकिस्तानच्या लष्करी ठाण्यांवरच्या धोक्याच्या घंटा एव्हाना घणघणायला लागल्या असतील याचीही कल्पना मेजर टँगो यांना होती. पण पाकिस्तानच्या तत्पर आणि तात्काळ प्रतिक्रिया देणाऱ्या लष्करी टीम्स एव्हाना आपल्या मागावर नक्कीच निघाल्या असतील आणि तो धोका पत्करण्यात अर्थ नाही असा विचार करून मेजर टँगो यांनी त्यातल्या त्यात जास्त सुरक्षित असणारी लांबची वळणावळणांचीच वाट निवडली. परतीचा प्रवास झपाट्यानं करणं गरजेचं होतं, पण तरीही तो टप्प्याटप्प्याने करायचा असं ठरलं. मेजर टँगो यांच्या टीममधलं एक पथक बाकीच्या लोकांना संरक्षण देईल असं मेजर टँगो यांनी ठरवलं. संरक्षण देणारं हे पथक डोंगरांच्या दिशेने मधूनमधून गोळीबार करत राहील आणि त्या गोळीबाराच्या संरक्षणात दुसरं पथक पुढे जात राहील अशी या योजनेमागची कल्पना होती. यातही पुन्हा एक धोका होताच, कारण पाकिस्तानी सैनिकांची गोळीबार करण्याची जागा अत्यंत सोयीची होती हे एक, आणि त्यांच्या तुलनेत भारतीय सैनिकांच्या बंदुका आणि भारतीय सैनिक या दोन्ही गोष्टी अत्यंत मर्यादित असणार होत्या. पण तरीही हा प्रवास पार पडला. या प्रवासात त्यांना खरंखुरं आणि वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं ते भारतीय ड्रोनकडूनच. ते ड्रोन परत एकदा LOCवर फिरत होतं. परतीच्या वाटेवरच्या प्रवासात या शूर भारतीय कमांडोजना अत्यंत फसव्या आणि त्रासदायक अशा रस्त्याने चालताना हे ड्रोन अतिशय उपयुक्त ठरलं. कोणत्याही रस्त्याने आपण परत जायचं ठरवलं तरी पाकिस्तानी लष्कराकडून परतवार होण्याची, त्यांच्यावरच्या हल्ल्याची परतफेड ते करण्याची शक्यता मेजर टँगो यांना वाटत होतीच. तो धोका त्यांनी गृहीत धरलाच होता आणि तसंच घडलं. सीमा ओलांडून जात भारतीय सुरक्षा दलाने जो जबरदस्त दणका दिला होता, त्या संतापापोटी पाकिस्तानच्या ठाण्यांवरून तुफान गोळीबार सुरू झाला. मध्यम स्वरूपाच्या मशीन गन्सपासून ते रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड्सपर्यंत प्रत्येक प्रकारची शस्त्रं त्यांनी डागली. झपाट्याने त्या परिसरापासून दूर निघालेल्या भारतीय कमांडोजच्या अवतीभवतीच्या जमिनीवर ती शस्त्र कितीतरी वेळ आग ओकत होती. एकदा त्यांच्या गोळ्या आमच्या कानाला अगदी चाटून जात होत्या. आमच्या डोक्याच्या अगदी जवळून जाणाऱ्या गोळ्यांमधून तर पुट पुट असा आवाज येत होता. मेजर टँगो त्या आठवणींमधून ते दिवस परत जगत असल्यासारखे बोलत होते. मी आणखी फुटभर जरी उंच असतो ना, तर त्यातल्या कितीतरी गोळ्या थेट माझ्या डोक्यातच शिरल्या असत्या. त्या नागमोडी वळणाच्या अवघड वाटेवरून शत्रूपासून शक्य तेवढ्या लवकर स्वतःची सुटका करून घेत परत जाताना सुरक्षा दलाच्या सैनिकांना कितीतरी वेळा जमिनीवर अक्षरशः पालथं पडावं लागत होतं. गोळ्यांच्या माऱ्यानं तिथल्या कितीतरी झाडांचे तुटून तुकडे होऊन ते जमिनीवर पडत होते. परतीच्या प्रवासातल्या अत्यंत संवेदनशील अशा 60 मीटरच्या रस्त्यावरून जाताना
तर त्या सगळ्यांना अक्षरशः ब्रह्मांड आठवलं होतं. मृत्यूशी 2 हात करण्याची वेळ अनेकदा आली होती. पालथ्या पडलेल्या अवस्थेत कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संरक्षण मिळत नसताना त्यांना ते पूर्ण अंतर सरपटतच पार करावं लागलं. त्यात गोळ्यांचा मारा चुकवण्याचं अवघड कामही होतंच. त्यांच्यापासून काही अंतरावरच्या जमिनीवर गोळ्यांचा खच येऊन पडत असतानाही जोडीने मेजर टँगो आणि त्यांची टीम शेवटी पहाटे 4:30च्या सुमारास एलोसीला पोचली, सूर्योदय होण्यापूर्वीच. पण ह्या सगळ्यांनाच एका गोष्टीची पूर्ण जाणीव होती की पाकिस्तानी शस्त्रांच्या माऱ्यापासून स्वतःचा बचाव करायचा असला तर फक्त एलोसीला पोचून भागणार नव्हतं. संपूर्ण संरक्षणासाठी आणखी काही अंतर कापून पुढे जाणंच भाग होतं. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट एवढीच होती की भारतीय लष्कराच्या सीमेवरच्या ठाण्यांकडून आता त्यांना मदत मिळत होती. त्यांचं संरक्षक कवच इथून पुढे त्यांच्या टीमवर असणार होतं. त्यामुळेच ते सर्व कमांडोज त्यांनी 36 तासापूर्वी सोडलेल्या त्यांच्या ठाण्यापर्यंत वेगाने आणि सुखरूपपणे पोहोचू शकली. 7.62 mm फैरी मागून फैरी झाडत लपून छपून पाकिस्तानी सैनिक अजूनही त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करतच होते. तरीही त्यांच्यापासून अवघ्या काही फुटांवर होणारा तो मारा चुकवत मेजर टँगो आणि त्यांची माणसं अखेर त्यांच्या उरीच्या ठाण्याला पोचली. मेजर टँगो यांनी सांकेतिक पद्धतीचा पहिला कॉल त्यांच्या सीओना दिला. काही मिनिटांमध्येच लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. लेफ्टनंट जनरल दुआ लष्कराच्या 15 कॉर्प्सचे कमांडर होते आणि त्यावेळी त्यांचं पोस्टिंग श्रीनगरला झालेलं होतं. संपूर्ण काश्मीर खोऱ्याची जबाबदारी त्यावेळी त्यांच्यावर होती. स्वतः दहशतवादी विरोधी कारवायांमधले तज्ज्ञ असणाऱ्या लेफ्टनंट जनरल दुआ यांनी त्यांचं संभाषण जास्त न लांबवता मेजर टँगो यांना एवढंच सांगितलं की त्यांना घेऊन जाण्यासाठी थोड्याच वेळात एक हेलिकॉप्टर तिथे पोचेल. उरीवरच्या हल्ल्याने लेफ्टनंट जनरल दुआ मनाने पार खचले होते. काश्मीर खोऱ्यातल्या संपूर्ण कारभारावर बारीक लक्ष ठेवून असतानाही त्यांच्या अखत्यारीतच हा हल्ला केला गेला होता. ह्याचा बदला घ्यायलाच हवा असं जर कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला प्रकर्षानं वाटलं असेल तर सर्वप्रथम ते लेफ्टनंट जनरल दुआ होते. दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रमुखांना मेजर टँगोच्या टीमच्या यशाची बातमी कळवली गेली. त्यानंतर इतिहासात नोंद व्हावी अशी घटना दुसऱ्यांदा घडणार होती आणि तीही लवकरच. उरीमध्ये हेलिकॉप्टरची वाट बघत असलेल्या मेजर टँगोनी दरम्यानच्या काळात इतर 2 टीम्सच्या कारवायांचाही आढावा घेतला. परतीच्या प्रवासात जमिनीत दडवलेल्या काही स्फोटकांमुळे एका कमांडोला झालेल्या इजेखेरीज दुसरी कुठलीच दुर्घटना त्यांच्या टीम्समध्ये घडली नव्हती. 28 आणि 29 सप्टेंबरची शांतता काळातली भारतीय सैनिकांनी केलेली ती कारवाई अत्यंत धाडसाची आणि आत्मविश्वासपूर्ण तर होतीच, पण त्याचवेळी ती अत्यंत सफाईदारपणे पार पडली गेली होती. भारताचा एकही सैनिक मृत्युमुखी पडला नव्हता. ह्या कारवाईची योजना आखताना भारतीय लष्कराकडून जे पर्यायी सरकारी नेत्यांपुढे ठेवले गेले होते त्यात आतंकवाद्यांच्या प्रत्येक तळावर केलेल्या हल्ल्यात 1 किंवा 2 सैनिक गमावून बसण्याची किंवा ते जखमी होण्याची शक्यता लष्कराने नमूद केली होती. त्या दृष्टीने विचार केला तर ह्या कारवाईत 4-8 सैनिक शहीद किंवा जखमी झाले असते, तरीही ही कारवाई यशस्वीच मानली गेली असती. मग एकही सैनिक या कारवाईत जखमी किंवा मृत झालेला नाही हे कळल्यानंतर तर सरकारी यंत्रणा आश्चर्याने थक्कच होणार होती. पॅरा सिक्युरिटी फोर्सची कीर्ती त्यांच्या कामगिरीमुळे आधीच खूप उंचावलेली होती. या कारवाईनंतर तर त्यांचं नाव 29 सप्टेंबरच्या सकाळी इतिहासात सर्वोच्च पदावर विराजमान झालं असतं. काही तासांमध्येच भारतीय लष्कराचं चित्ता हे हेलिकॉप्टर उरीच्या ठाण्याजवळ असलेल्या हेलिपॅडवर उतरलं. हेलिकॉप्टर डोंगराच्या कोरड्या असलेल्या भागाकडे उभं होतं. पाकिस्तानकडून होणारा बंदुकींच्या गोळ्यांचा वर्षाव अजूनही थांबलेला नव्हता. हेलिकॉप्टर गोळ्यांच्या माऱ्यापासून लांब होतं आणि मेजर टँगो हेलिपॅडकडे जात असताना
त्यांच्या समोरच्याच जमिनीवर गोळ्यांचा खच पडलेला त्यांना दिसत होता. त्यांच्यातल्याच एका गोळीने एका कुत्र्याचा जीव घेतला. मेजर टँगो म्हणाले, तो कुत्रा माझ्या पुढेच काही फुटांवरून चालत होता. सणसणत आलेली एक गोळी त्या बिचाऱ्या कुत्र्याच्या अंगातच शिरली. त्याच्यामुळे मी बचावलो असंच म्हणायला हवं. मेजर टँगो वेगानं पुढे जात हेलिकॉप्टरपर्यंत पोचले, पण आत चढण्यापूर्वी पाकिस्तानांनी टाकलेल्या शेवटच्या गोळीने मेजरला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मेजर टँगोना आत घेऊन पायलटने ताबडतोब हेलिकॉप्टर सुरू केलं आणि एका विशिष्ट पद्धतीने ते जमिनीपासून फार उंचावर न नेता, म्हणजे व्हेरी लो फ्लाईंग, त्याने मेजर टँगोना 15 कॉर्प्स म्हणजेच लष्करात चिनार कॉर्प्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यालयात पोचवलं. काश्मीरमधल्या चिनार वृक्षांच्या भरगच्च जंगलामुळे चिनार कॉर्प्स हे नाव पडलं आहे. कॉर्प्सच्या मुख्यालयात मेजर टँगोंची वाट बघत बसलेल्या लेफ्टनंट जनरल दुआ यांनी दुपारचं जेवणसुद्धा घेतलं नव्हतं. हेलिकॉप्टर 15 कॉर्प्सच्या हेलिपॅडवर उतरलं. मेजर टँगो त्यांना सरळ ऑपरेशन रूममध्येच नेण्यात आलं. ऑपरेशन रूमच्या दारात त्यांचे CEO त्यांचीच वाट बघत होते. छोटे सर, दोघांनी एकमेकांना मिठी मारली. परस्परांच्या पाठीवर थोपटलं. क्षणभरानंतर दोघंही एकमेकांपासून दूर झाले आणि निश्शब्दपणे एकमेकांना निहाळत राहिले. नुकतंच जे घडून गेलं होतं त्याची जाणीव त्या दोघांनाही होती. शब्दांमध्ये ते व्यक्त करण्याचं काहीच कारण नव्हतं. ऑपरेशन्स रूममधून लेफ्टनंट जनरल दुआ बाहेर आले. शिस्तीच्या बाबतीत काहीसे कठोरच असलेले लेफ्टनंट जनरल दुआ चेहऱ्यावर प्रसन्न हसू घेऊन त्यांच्या दोन्ही अधिकाऱ्यांजवळ आले. ते आल्याबरोबर मेजर टँगोनी ताबडतोब त्यांना कडक सॅल्यूट ठोकला. ती दोघं हस्तांदोलन करत असतानाच वेटरने व्हिस्की आणली. ट्रेमधल्या फक्त अर्ध्या भरलेल्या ग्लासेसकडे बघितलं आणि लेफ्टनंट जनरल दुआनी वेटरला हुकूम फरमावला, बाटलीच घेऊन ये इथे. हे दोघंही भरपूर पिणारे आहेत आणि हे खरंही असल्याचं मेजर टँगो मान्य करतात. वेटर लगेच माघारी वळला आणि ब्लॅक लेबलची पूर्ण बाटली घेऊनच लगेच परतला. त्याच्या हातातून बाटली काढून घेत लेफ्टनंट जनरल दुआनी मेजर टँगोना तोंड उघडायला सांगितलं आणि बाटलीतली व्हिस्की त्यांनी सरळ मेजर टँगोंच्या तोंडात ओतली. स्वतःच्या 3 स्टार असलेल्या वरिष्ठांहून मेजर टँगो 5 पदांनी कनिष्ठ होते. तरीही त्यांनी हसून लेफ्टनंट जनरल दुआ यांनाही त्यांच्याच पद्धतीने व्हिस्की पाजली. त्या उत्तम व्हिस्कीचा पूर्ण आस्वाद घेण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतरच पाकिस्तानच्या आतंकवाद्यांवरचा हल्ल्याचा विषय सुरू झाला. मेजर टँगो आता सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झाले होते. लष्कराचं ध्रुव हे हेलिकॉप्टर काही वेळानंतर त्यांना उधमपूरला घेऊन जाण्यासाठी श्रीनगरच्या कॉर्प्स मुख्यालयाच्या हेलिपॅडवर आलं. उधमपूरला लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचं मुख्यालय होतं. लेफ्टनंट जनरल दीपेंद्र सिंग हुडा यांना भेटण्यासाठी मेजर टँगो तिथे गेले. लष्कराचं मुख्यालय म्हणजे आर्मी हेडक्वार्टर आणि सरकार यांना दाखवण्यापूर्वी आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याच्या योजना आणि त्यातले पर्याय लेफ्टनंट जनरल दीपेंद्र सिंग हुडा यांनीच तपासून पाहिले होते. तिथे पुन्हा एकदा व्हिस्कीचा कार्यक्रम झाला. मेजर टँगो आणि बरोबरची माणसं तो पूर्ण दिवसभर जेवलीच नव्हती. त्यावेळी त्यांच्या मनात आलेला विचार मेजर टँगोना आताही आठवला. कोई खाना दे दो, सारे दारू पिला रहे हैं. 2017 सालच्या जानेवारी महिन्यात 3 टीम्समधल्या 5 जणांचा गौरव करण्यात आला. तो त्यांना शौर्य चक्र प्रदान करूनच. बाकीच्या 13 जणांना त्यांनी हल्ल्याच्या वेळी दाखवलेल्या असामान्य धाडसाबद्दल सेना मेडल्स देण्यात आली. पॅरा SFच्या दोन्ही CEOंना त्यांनी श्रीनगरहून केलेलं उत्कृष्ट नियोजन आणि नेतृत्व यासाठी युद्धसेवा मेडल्स देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मेजर टँगो यांना सर्वोच्च बहुमानाचं प्रतीक समजलं जाणारं कीर्तिचक्र देऊन त्यांचा सन्मान केला. त्यातले शब्द होते, त्यांची उत्तम निर्णयशक्ती, कामाच्या बाबतीतला दृष्टिकोन, लढाऊ वृत्ती,
उत्कृष्ट नेतृत्व आणि ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांनी त्यांच्यावर सोपवलेलं काम निर्दोषपणे आणि काटेकोरपणे पार पाडलं आणि समोरासमोर झालेल्या लढाईत 4 आतंकवाद्यांना त्यांनी ठार मारलं. या यशस्वी कारवाईनंतर मेजर टँगो यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. मंडळी, खूप थरारक रोमांचक असं आहे. माझी खात्री आहे तुम्हाला पण हे ऐकायला खूप आवडत असेल. आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या ऐकणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. माझ्या गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर्स करा माझे सगळे भाग आणि अशीच मला प्रेरणा देत राहा पुढचे नवनवीन पुस्तकं वाचण्यासाठी. धन्यवाद.